मुरुड जंजिरा असा किल्ला जो पूर्णपणे अरबी समुद्राने वेढलेला आहे। तर हॅलो गाईज, नमस्कार, मी प्राजक्ता आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्रातल्या एका सुंदर किल्ल्यावर, म्हणजे मुरुड जंजिरा किल्ल्यावर। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचं मात्र विसरू नका। तर आम्ही राजपुरी गावात आल्यावर 100 रुपये अशी पार्किंग फी दिलेली आहे। त्यानंतर अवघ्या 300 ते 400 मीटर पुढे चालून आम्ही आलेलो आहोत मुरुड जंजिरा किल्ल्याचं तिकीट काढायला। तर किल्ल्याचं तिकीट म्हणजे आपल्याला इकडे होडीने किंवा नावेने जावं लागतं, त्यासाठी आपल्याला तिकीट काढावं लागतं। तर ते पर पर्सन 100 रुपये आहे आणि हाफ तिकीट असेल तर 50 रुपये आहे। तर इकडे अशा सगळ्या होड्या लावलेल्या आहेत, त्यापैकी एका होडीत आपण बसून जाणार आहोत। आम्ही भर उन्हाळ्यात दुपारी आलेलो, त्यामुळे आम्हाला खूप जास्त ऊन लागलं। जर तुम्ही किल्ल्याला व्हिजिट करत असाल तर एकदा तुम्ही हिवाळ्यात या किंवा मग जर उन्हाळ्यात आले तर 4 नंतर या। किल्ल्याला अवघ्या 1-1.5 तासामध्ये पुरेसा आहे की तुम्ही फोटोज वगैरे काढून पूर्ण किल्ला फिरू शकता। तर हे होडीमधले काका आहेत, त्यांनी आम्हाला किल्ल्या रिलेटेड माहिती म्हणजे त्याची हिस्ट्री किंवा बाकी सगळी इन्फॉर्मेशन, किल्ल्यामध्ये काय काय आहे हे सगळं सांगणं सुरुवात केली। तर मी या किल्ल्याला दुसऱ्यांदा व्हिजिट करते, त्यामुळे मला किल्ल्याचा इतिहास किंवा किल्ल्यामध्ये काय काय आहे ते माहिती आहे। पण तरी पण इकडे तुम्हाला त्यांचे चार्जेस द्यावे लागतात। जर तुम्ही कपल असाल तर 100 रुपये आणि जर तुम्ही 4 ते 5 लोकांचा ग्रुप असाल तर त्यांना 200 रुपये अशी फीस द्यावी लागते। तर तुम्ही पण ही माहिती व्यवस्थित ऐका। ये किला किसने बनाया, बनाने से पहले क्या था और बनाने वाला कहाँ से आ गया था, पूरी सारी जानकारी मालूमात ये हम लोग किले के अंदर सर में देने के। लेकिन किले में हम लोग गाइड का चार्ज करने के, चार्ज बोलेंगे तो एक फैमिली आने का, एक कपल आने का, उससे हम लोग 800 से 900 रुपये ग्रुप का चार्ज करते थे। अभी यहाँ पर किसी फैमिली या किसी कपल से 800 से 900 रुपया चार्ज नहीं करेगा, क्योंकि आपके साथ में अंदर नहीं आना है। भाई अंदर सर में तो गाइड टोटली बंद है, लेकिन आप लोगों को वही मालूमात और वही जानकारी यहाँ पर बोर्ड में दे देंगे। देखो 1000 रुपया खर्च करके किले के नाम से तो आ गया, किले में जाने के लिए एक रास्ता है, लेकिन घूमने के लिए ऐसे बहुत सारे रास्ते हैं। कौन सा रास्ता किधर जाता है कुछ पता नहीं चलता है। तो उससे आप लोगों को 3 फायदा होगा। तो अपना देखो, जो 2 लोग हैं वो 100 रुपया देना है, 4 लोग हैं, 4 के ऊपर लोग हैं वो लोगों ने 200 रुपया देना है। लेकिन इससे आप लोगों को 3 फायदा जरूर होगा। 950 साल पुराना किला है और बनाने वाले का नाम सिद्दी जोहर। सिद्दी नाम के हिंदुस्तान में 2 बादशाह आके गए। छत्रपति शिवाजी महाराज के टाइम में जो सिद्दी था ना, ये मुगल बादशाह था, पनाल गेट के ऊपर बेड़े डाल के बैठा हुआ था। 1665 का सिद्दी जिसने ये किला बनाया हुआ है, बनाने वाला ये अफ्रीकन था। किले का काम सन 1118 में चालू किया हुआ है और 40 में पूरा कंप्लीट हो गया। बनाने के लिए इसको टोटली 22 साल लग गए। 22 साल में ये लोगों ने 22 ब्रुज को बनाया हुआ है। ब्रुज किसको कहते हैं? जो जंग लड़ने की जगह होती है। देखो आपको राउंडिंग के गोल गोल टावर जो दिखाई दे रहा है ना, इसको कहते हैं ब्रुज। आप लोग जब किले के अंदर एंट्री करेंगे, एंट्री करने के बाद आपको सामने एक दरगाह दिखाई देंगी। दरगाह के बाजू में एक छोटा सा गेट नजर आएगा, उसी गेट से अंदर जाएंगे और ऊपर चढ़ने के लिए आप लोगों को स्टेप नजर आएंगी। तो सीरिया का झंडा लगाया करते थे, अभी अपने हिंदुस्तान का झंडा लगता है 26 जनवरी और 15 अगस्त के दिन। ऊपर जाने का मतलब ऐसा है 7 मिनट में वही सीरिया से नीचे उतरेंगे। तर इकडे आपण किल्ल्याला पोहोचलेलो आहोत। आत एंट्री केल्यावरच परत एक छोटं असं तिकीट घर आहे, तिकडे तुम्हाला 25 रुपये पर हेड अशी तिकीट फी द्यायची आहे किल्ला बघण्याची। मी या व्हिडिओमध्ये छोटे छोटे असे क्लिप्स ऍड केलेले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवलेला आहे आणि ते दाखवता दाखवता मी तुम्हाला या किल्ल्याची जरा माहिती देते। 1565 मध्ये आदिलशाही सुलतानांनी हा किल्ला बांधलेला। त्यांनी त्याचं नाव जंजिरे मेहबूब असं दिलेलं, म्हणजे पाण्याने वेढलेला आणि चंद्रकोरे सारखा। 1630 मध्ये सिद्दी जोहर यांनी हा किल्ला जिंकला। त्यांनी या किल्ल्याची जी तटबंदी होती ती अजून जास्त मजबूत केली आणि त्याला अजिंक्यच बनवले। आपल्या श्री छत्रपती महाराजांनी सुद्धा 3 वेळा हल्ला केला, पण ते निष्फळ ठरले। त्यामुळे मुरुड जंजिरा हा किल्ला भारतातला एकमेव किल्ला आहे जो कुणालाच जिंकता आलेला नाही। हा किल्ला पुण्यापासून 163 किलोमीटर तर मुंबईपासून 157 किलोमीटरवर आहे। हा पूर्ण किल्ला अरबी समुद्राने वेढलेला असून हा राजपुरी गावात वसलेला आहे। इकडे 572 अशा तोफा होत्या। हा होता मुरुड जंजिरा किल्ला।
जो खूप जास्त सुंदर आहे. आणि होप सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जर तुम्हाला काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की मी अजून कुठले लोकेशन एक्सप्लोअर करावं किंवा कुठल्या गडाला भेट द्यावी तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तेवढं करायचं मात्र विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.